धनंजय मुंडेंची अखेर मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आली। संतोष देशमुख हत्या प्रकरणातले भयावह फोटो समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मुंडेंची हकालपट्टी केली। कालच्या बैठकीमध्येच मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगितलं होतं। अखेर आज धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला। राज्यपालांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारलेला आहे। संतोष देशमुखांच्या हत्येच्या 85 दिवसानंतर धनंजय मुंडेंची अखेर मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे। धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे राजीनामा दिला। फडणवीसांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला आणि विधान भवन परिसरात येत मुंडेंनी राजीनामा दिल्याचं फडणवीसांनी सांगितलं। श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे। त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे। त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे। देवगिरी बंगल्यावर झालेली ही सर्वात मोठी बैठक धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात होती। या बैठकीत फडणवीसांनी मुंडेंना राजीनामा देण्याच्या सूचना केल्या। त्यानंतर आज सकाळी धनंजय मुंडेंचे पीए राजीनामा घेऊन फडणवीसांच्या निवासस्थानी गेले। त्यानंतर फडणवीसांनी राजीनामा स्वीकारून तो राज्यपालांकडे पाठवला। धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून राजीनामा दिल्याचं अजित पवार यांनी म्हटलं। मात्र आपण वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिल्याचं ट्विट करत धनंजय मुंडेंनी नवा वाद निर्माण केला। त्यांनी नैतिकतेवर राजीनामा दिलेला आहे। त्यांच्या सो कॉल्ड सत्सद विवेक बुद्धीला म्हणून ते सांगतायत की त्यांची तब्येत ठीक नाही, डॉक्टरांनी सल्ला दिला। मग काल तुम्ही काय फेरफटका मारायला आला होतात तिकडे अधिवेशनात? अरे तुम्हाला लाज नाहीये, लाज नाहीये। म्हणून मी म्हणत होते की या माणसाचा राजीनामा नाही, त्याची हक्कलपट्टी झाली पाहिजे, त्याला बडतर्फ केलं गेलं पाहिजे। माननीय भुजबळ साहेब आणि माननीय डीसीएम आणि पुण्याचे पालकमंत्र्यांचं असं स्टेटमेंट आलंय की नैतिकतेवर त्यांनी राजीनामा दिलेला आहे। हे जे धनंजय मुंडेंचं ट्विट आलेलं आहे हे सगळ्यांनी बघावं आणि वाचावं। त्याच्यात नैतिकताचा न पण त्याच्यात नाहीये, हा पहिला मुद्दा। हे आता म्हणतात की वैद्यकीय कारणामुळे म्हणजे ऍक्सेप्ट पण करत नाहीत। म्हणजे तुम्ही बघा इतकं हे हास्यास्पद असेल ही गोष्ट। खास करून या मंत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे की नेमकं हे कसं झालं आणि कशामुळे झालं हे खोलपर्यंत गेलं पाहिजे। ते तुम्ही आज जसे तुम्ही जनप्रतिनिधी निवडून आले असंच तुम्ही ठोकपणे राजीनामा द्या। हे खोटे नाटे तब्येतीचे भाने करू नका, माझी हात जोडून विनंती आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला उशीर झाल्याची टीका विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनीही केली आहे। धनंजय मुंडे यांची विकेट पडेपर्यंत पॉझिटिव्ह आणि ठामपणे खमक्या मुख्यमंत्री काय असतात ते आम्ही पाहिलं। देवाची काठी लागत नाही परंतु न्याय मात्र मिळतो, हे मला या ठिकाणी मिळालं। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे आवाज येत आहेत ना, ते जे फोटोमुळे महाराष्ट्राच्या आया बहिणी ज्या रडत आहेत, महाराष्ट्राच्या घराघरामध्ये या सरकारला ज्या शिव्या दिल्या जात आहेत त्याच्यामुळे या राजीनामाला, नाही तर राजीनामाही आला नसता। इतका उशीर का लागला? महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम हे सरकार करते आहे आणि त्याचाच परिणाम आहे। आणि आज त्यांचा एवढ्या उशिरा शहाणपण जे या सरकारला आलेला आहे, तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अनेक मंत्री आहेत, त्यांचाही विचार तातडीने केला पाहिजे आणि त्यांचा राजीनामा केला पाहिजे। उशीर झाला पण चौकशी करून सर्व चौकशी अजून चौकशी सुरू आहे, काही अंतिम टप्प्यात आलेली नाही, पण आज त्यांचा राजीनामा झाला ही वस्तुस्थिती आहे। ज्यांना अटक झाली आहे त्या सगळ्यांना फाशीची शिक्षा व्हावी ही मागणी माझी पहिल्या दिवसापासून होती। आता सुद्धा ती शेवटपर्यंत जेव्हा होईल तेव्हा कुठेतरी या कुटुंबाला न्याय मिळेल। आज जे राजीनामा झाला ते आजच्या दिवशी ठीक आहे, नैतिकतेच्या मुद्द्यावर झाला असं म्हणतायत, पण मला वाटतं ते पहिल्या दिवशीच राजीनामा झाला पाहिजे होता, त्याला उशीर झाला। बीड जिल्ह्यातल्या आणखी काही प्रकरणांची माहिती अमित शहांना देणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। बजरंग अप्पा सोनवणे आणि मी अमितभाई शहांची भेट आम्ही मागच्या सेशनमध्ये घेतली होती। आता इथून गेल्यानंतर 10 तारखेला सेशन होईल तेव्हा 2 मीटिंग्स बजरंग अप्पा आणि मी घेणार आहोत। एक तर अमितभाई शहांना जाऊन हे झालेला अपडेट
आणि पुढे ज्या ज्या घटना आहेत त्याची माहिती आम्ही देणार आहोत आणि ह्या सगळ्या कुटुंबांना न्याय मिळेल. मग महादेव मुंडेंचं कुटुंब असेल, देशमुख कुटुंब असेल, अशी अनेक कुटुंब आहेत राज्यामध्ये आणि बीडमध्ये ज्यांच्या कडी खून झालेला आहे, त्यांच्या घरातल्या कर्त्या पुरुषांचा, ती सगळी माहिती आम्ही अमित भाई शहांना देणार आहे.